नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. पालघरमधील मुरबे इथली मासेमारी करणारी बोट समुद्रामध्ये बुडालेली होती. या बोटीवरच्या 15 खलाशांना सुखरूप वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने यंत्रणांना यश आलेलं होतं. या बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मुरबे इथल्या प्रवीण तरे यांच्या मालकीची सागरिका नावाची ही बोट 45 नॉटिकल मैल समुद्रात बुडालेली होती. समुद्रात वादळ तयार झाल्याने बोटीवर लाटा आदळून बोटीचा काही भाग तुटल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी बोटीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच बाजूला मासेमारी करणाऱ्या जितेंद्र तरे यांच्या जयलक्ष्मी बोटीवरच्या खलाशांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. राहुल, काय नेमकी माहिती? नक्कीच आपण बघायला गेलं तर मागे 2 दिवसांपूर्वी पालघरमधील जे मुरबे आहे या मुरबे गावातील प्रवीण तरे म्हणून ज्या बोटीचे मालक आहेत त्यांची सागरिका ही बोट मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. जवळपास 45 ते 50 नॉटिकल वरती गेल्यावर वादळाचा तडाखा बसून आणि लाटांचा तडाखा बसून ही बोट फुटली आणि यात मोठी दुर्घटना घडली होती. एकूणच आपण बघायला गेलं तर ही जी दुर्घटना घडली त्यावेळी बोटीवरती तब्बल 15 खलाशी जे आहे ते कार्यरत होते. मात्र बोट बुडत असल्याचं जे परिसरातील मच्छीमार आहेत त्यांच्या लक्षात येतात त्यांनी या घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या 15ही खलाशांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. सध्या या बोटीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. ही बोट जी आहे बुडालेली बोट ती बाहेर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो येथील काही मच्छीमारी बोटींच्या सहाय्याने केला जात होता, मात्र तो अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतंय. हा सगळा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि मागील 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर समुद्रात वादळी वारे तयार झाले होते आणि त्याच्यामुळे मासेमारी आहेत त्यांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आलं होतं. मात्र याच वादळाचा तडाखा जो आहे तो या मासेमारी बोटीला बसलेला पाहायला मिळतोय. बरं राहुल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे. बावनकुळेंच्या औरंगजेबजी या शब्दावरनं राऊतांनी टीकास्त्र डागलंय. जे बावनकुळेंच्या पोटात तेच ओठावर आल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसंच मुंबईमध्ये योगी आदित्यनाथ रोड शो करणार असून त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत असा सवाल त्यांनी केला. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची नेमकी गरज काय असाही सवाल त्यांनी केलाय. जितेंद्र अवार्ड झूठी प्रसिद्धि लेने के लिए, झूठी प्रसिद्धि, जितेंद्र अवार्ड स्टंटबाज आदमी, नौटंकी है. हर बयान पे नौटंकी होती है. अभी औरंगजेब जी को वो क्रूर नहीं मानते, इधर राधे राधे कहने वाले पे गुन्हा दाखल करने के लिए. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं. औरंगजेबजी, उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील. याच्यावर असते त्या पक्षाची रोजीरोटी आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलेला सन्मानानं आलेला सन्मानानं आपण इथून निघून जा. चर्चा करा. तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथे येऊन करू नका. संजय राऊत नेहमीप्रमाणे ते त्यांचा मत मांडत असतात, त्याला काही इतकं महत्त्व देऊ नका. योगी आदित्यनाथ इकडे आले, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. उद्योग पळवले जात नाही. उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी. प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो. जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहत असतो. म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी रोड शो केला म्हणून वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. पुढची एक मोठी बातमी बघू.